नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, ठिकाणी आपण आज जे की नेहमीप्रमाणे महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026साठी बघा सराव प्रश्नपत्रिका मित्रांनो ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. म्हणून बघा मित्रांनो, आपला आजचा बघा जो काही संपूर्ण काही भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल आताच तुम्ही सबस्क्राईब माझ्या ठिकाणी करून घ्या. ओके, तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे बघण्यासोबत वही पेन घ्या आणि बघा फटाफट हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो बघा लिहून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला. क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी पुढीलपैकी बघा मित्रांनो, पुढीलपैकी कोणास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले? तर मित्रांनो बघा, क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी बघा जे की क्रमांक बहादूर शाह मित्रांनो बघा यास जे की दिल्लीचा बादशाह म्हणून मित्रांनो घोषित केले होते. ओके, जे की बघा क्रमांक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. ओके, लक्षात असू द्या. पुढे, महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात प्रश्न मांडले? तर मित्रांनो बघा, महात्मा फुले यांनी हंटर या कमिशन समोर बघा कोणत्या विषयासंदर्भात प्रश्न मांडले होते? तर बघा जे की क्रमांक ब बघा शिक्षण बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे तिसरा प्रश्न बघा. तर बघा, खालीलपैकी कोणास देशबंधू म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो बघा, या चारैपैकी कोणास देशबंधू म्हणून ओळखलं जातं? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक चित्तरंजन दास बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, तर चित्तरंजन दास यांना मित्रांनो बघा जे की देशबंधू म्हणून ओळखले जाते. ओके, पुढे, हिंगोली बघा मित्रांनो, हिंगोली या जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागतात? तर मित्रांनो बघा, हिंगोली या जिल्ह्याला बघा जे की टोटल क्रमांक ड बघा जे की 5 या जिल्हे बघा मित्रांनो इतक्या जिल्ह्यांच्या बघा जे की सीमा मित्रांनो लागतात. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न. प्रसिद्ध इटियाडोह धरण कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा मित्रांनो, प्रसिद्ध इटियाडोह धरण हे कोणत्या तालुक्यात आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक अर्जुनी मोरगाव या तालुक्यात आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. बघा जी की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्थापित आहे? तर मित्रांनो बघा, जैतापूर हे अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्थापित आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक ब रत्नागिरी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे, भारतातील कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या भारतामधील कोणतं स्थान बघा जे की व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? तर बघा जे की क्रमांक नागपूर बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे लिहून घ्या, नुसतं पाहू नका, पाहण्यासोबत बघा हे संपूर्ण काही लिहून घ्या. कारण मित्रांनो बघा या ठिकाणी आपण जे काही तुम्हाला रोज बघा स्टडी मटेरियल मित्रांनो या ठिकाणी पुरवत असतो बघा, ते 100% मित्रांनो बघा तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून एकही प्रश्न मित्रांनो बघा मिस करू नका. प्रत्येक प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून मित्रांनो बघा प्रत्येक प्रश्न शेवटपर्यंत पाहून घ्या आणि प्रश्न मित्रांनो लिहून घ्या मात्र. ओके, प्रश्न मित्रांनो लिहून घ्या. लिहून घेऊन पाठांतर मात्र बघा या ठिकाणी अवश्य तुम्ही या ठिकाणी करून घ्या. ओके, तर बघा पुढचा प्रश्न. भारतातील बघा मित्रांनो 8वा प्रश्न. केंद्रीय कृषी व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस शेतकरी महिला दिवस म्हणून घोषित केला? तर बघा, केंद्रीय कृषी व कुटुंब मंत्रालयाने बघा मित्रांनो कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस हा बघा जे की शेतकरी महिला दिवस म्हणून घोषित केला? तर बघा जे की क्रमांक ड 15 ऑक्टोबर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके, पुढे, तर बघा मित्रांनो जे की या ठिकाणी सांगतो तुम्हाला लगेच. तर बघा, आवळा या फळांमध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल कोणते आहे? तर मित्रांनो बघा, आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारं बघा जी की आम्ल म्हणजेच
ॲसिड कोणतं आहे? तर मित्रांनो बघा जे की ते म्हणजे बघा क्रमांक अ, जे की सायट्रिक आम्ल मित्रांनो बघा जे की आवळ्यामध्ये असतं. ओके, लक्षात ठेवून यासोबत बघा टार्टारिक आम्ल मित्रांनो बघा चिंच या फळात असतं बघा. ओके, चिंचामध्ये जे की टार्टारिक आम्ल असतं. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न मित्रांनो, हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीचा पेपर जर समजा तुम्हाला पहिल्या प्रयत्नात पास करायचा असेल तर पास करण्यासाठी बघा मित्रांनो आपला 5,000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी बघा 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट टाकून द्या. लगेच तुम्हाला मिळून जाईल. तुमच्या व्हॉट्सअपवर बघा स्क्रीनशॉट टाकले घ्या. 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा अवेलेबल करून देऊ. म्हणून मित्रांनो बघा आपला हा महाठोकळा अवश्य बाय करा. जर तुम्ही आपला महाठोकळा जर बाय केला तर मित्रांनो बघा तुमचं रिझल्ट फक्त आणि फक्त आपल्या या महाठोकळ्याच्या थ्रू येऊन जाईल. ओके, म्हणून मित्रांनो बघा आपला महाठोकळा बाय करून घ्या. बघा सध्याच्या घडीचा विचार करता 150 रुपये मित्रांनो बघा काहीही मोठी रक्कम या ठिकाणी नाही. म्हणून मित्रांनो बघा आत्ताच हा आपला महाठोकळा खरेदी करा आणि तुमच्या अभ्यासाला बघा मित्रांनो एक नवी दिशा या ठिकाणी देऊन टाका. ओके, तर बघा आता पुढचा प्रश्न, दरवर्षी कोणता दिवस जागतिक प्राणी दिवस म्हणून पाळला जातो? तर मित्रांनो बघा जागतिक प्राणी दिवस म्हणून कोणता दिवस दरवर्षी पाळला जातो? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब 6 जुलै हा जो मित्रांनो दिवस आहे बघा दरवर्षी जागतिक प्राणी दिवस म्हणून पाळला जातो. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे भारतात कोणत्या कालावधीत दरवर्षी राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित केला जातो? तर मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये कोणत्या कालावधीमध्ये बघा जे की राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित केला जातो? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक अ 11 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान. ओके, जे की बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी क्रमांक अ आन्सर या ठिकाणी होणार आहे. भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे? तर मित्रांनो बघा आपल्या भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक क नागपूर हा बघा मित्रांनो जे की बघा आपल्या प्रश्नाचे ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. तर नागपूर हा बघा मित्रांनो भारतातला पहिला डिजिटल जिल्हा आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे भारतातील पहिला मोबाईल बघा मित्रांनो भारतातील पहिला मोबाईल ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता आहे? तर मित्रांनो बघा भारतामधला पहिला मोबाईल ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक सिंधुदुर्ग बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. ओके, लक्षात असू द्या, लिहून घ्या. बार बार सांगत आहे बघा, लिहून घ्या. ओके, पुढे अपारंपरिक ऊर्जा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर मित्रांनो बघा अपारंपरिक ऊर्जा धोरण राबवणारे भारतातलं आपलं पहिलं राज्य कोणतं आहे? तर बघा जी की क्रमांक ड महाराष्ट्र हे राज्य आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर बघा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना मित्रांनो बघा जे की क्रमांक 1993 या बघा जे की मित्रांनो वर्षी बघा करण्यात आली होती. ओके, भारताच्या सर्वात दक्षिणेकडील भाग कोणता आहे? तर मित्रांनो बघा भारताच्या सर्वात दक्षिणेकडील भाग मित्रांनो बघा जे की क्रमांक अंदमान निकोबार हा आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे राधानगरी व या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर मित्रांनो राधानगरी या धरणाच्या बघा जे की जलाशयाचं नाव मित्रांनो बघा जे की क्रमांक क लक्ष्मीसागर हे आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो. बघा मी नेहमी सांगत असतो पोलीस पाटील बघा मित्रांनो परीक्षेला तुम्हाला काय जास्त काही अवघड लेवलचे प्रश्न या ठिकाणी विचारले जात नाहीत. म्हणून बघा मित्रांनो जास्त काही बघा अवघडच्या मागं तुम्ही लागू नका. जेवढं काय मित्रांनो बघा सोपं भाग आहे ते संपूर्ण मित्रांनो बघा जे की प्रश्न या आपल्या आम्ही चॅनलच्या मित्रांनो माध्यमातून बघा जे की तुमचे दररोज मित्रांनो ठिकाणी घेत असतो. म्हणून सबस्क्राईब मात्र मित्रांनो बघा आपल्या चॅनलला आत्ताच तुम्ही ठिकाणी करून घ्या. ओके, यासोबत बघा आता आपण जे की आज नसता उद्यापासून एक नवीन मित्रांनो बघा गणिताची देखील एक सिरीज या ठिकाणी चालू करणार आहोत. ओके, ते देखील मित्रांनो बघा गणिताचे IMPPYQ स्वरूपाचे मित्रांनो बघा प्रश्न असणार आहेत. म्हणून बघा ते देखील प्रश्न संच मित्रांनो रोज तुम्ही ठिकाणी पाहून घेत चला. म्हणजे बघा मित्रांनो GK सोबत आम्ही तुमचं ठिकाणी गणित देखील या ठिकाणी बघा मित्रांनो घेऊ उद्यापासून. ओके, तर बघा आता पुढचा प्रश्न
महाड हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर मित्रांनो बघा, महाड हे जे शहर आहे बघा, जे की क्रमांक ड सावित्री बघा या नदीवरी वसलेलं आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे हा, तर 19वा प्रश्न, 1 किलोबाईट म्हणजे डॅश डॅश. तर मित्रांनो 1 किलोबाईट म्हणजे किती आहे? तर बघा जे की क्रमांक अ 124 बाईट इतकं आहे बघा, जे की मित्रांनो क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे 20वा प्रश्न, कशामुळे दुधाचा रंग पिवळसर होतो? तर मित्रांनो कशामुळे बघा जे की दुधाचा रंग हा पिवळसर होतो, हा बघा जे की शेवटचा प्रश्न. या प्रश्नाचं सर्वांना बघा कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. आणि समजा जर तुम्हाला बाकी आपला व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखी समजा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पण अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.